नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. मैत्रिणींनो, तुमचा भरभरून प्रतिसाद माझ्या व्हिडिओजला येत आहे आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओज आवडत आहेत, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक यू. तर मैत्रिणींनो, आज सुद्धा आपला असा खास विषय आहे की झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि मशीनशिवाय आपण बिझनेस कसा करू शकतो. ज्या बॅग्स असतात किंवा पिशव्या असतात, त्याचा बिझनेस आपण कसा करायचा. जर आपल्याकडे मशीनच नाहीये, आपल्याकडे भांडवलच नाहीये, मग काय करायचं. काळजी करू नका हो, तुमची मैत्रीण बसली नाही ते तुम्हाला सांगायला. अहो मैत्रिणींनो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. जरी तुमच्याकडे भांडवल नसलं, तुमच्याकडे शिलाई मशीन नसली, तरी सुद्धा तुम्ही घरच्या घरी झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये बॅगचा किंवा पिशव्यांचा बिझनेस करू शकता. आणि त्यात तुम्हाला घराबाहेर सुद्धा पडायची गरज नाहीये, कुठे जाऊन विकायची गरज नाहीये. तुमचं काम गावातल्या गावातच होऊन जाणार आहे किंवा जास्तीत जास्त तुम्हाला शेजारच्या गावामध्ये जावं लागेल. आणि जर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर मैत्रिणींनो, आपला हा व्हिडिओ सुरू करायच्या आधी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. केलं का? सबस्क्राईबचं बटन दाबलं? ठीक आहे. आता जी बेल आयकॉन आहे ती ऑलवर सेट करून ठेवा. केली? धन्यवाद. तर सबस्क्रिप्शन नक्की घ्या, कारण तुमच्या कामाच्या किंवा तुमच्या घराला हातभार लागेल अशाच आपण व्हिडिओज आणत असतो. तुम्ही 2 पैसे कमवावे, थोडंसं इन्कम जनरेट करावं की तुमच्या घराला तुम्ही थोडाफार हातभार लावू शकता. त्यासाठीच आपले हे व्हिडिओज असतात. त्यासाठीच मी तुमच्यासोबत अशा टिप्स शेअर करत असते की तुम्ही घरच्या घरी बिझनेस करू शकता. तर मैत्रिणींनो, खूप छोट्या लेव्हलवरून आधी सुरुवात करायची. जर तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस मिळत गेलं तर तुम्ही मोठ्या स्तरावर जाऊ शकता. तसेच आज एका ताईची कमेंट आली होती, इथे स्क्रीनशॉट तुम्ही बघू शकता की ताई, तुमचा नंबर काय आहे आणि चॅनलची मेंबरशिप कशी घ्यायची. तर मैत्रिणींनो, मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोलले होते की जर तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवायचा असेल किंवा तुमचं यूट्यूब चॅनल ग्रो करायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलची मेंबरशिप घ्यायची आहे. मेंबरशिप घेतल्यानंतर मला लगेच कळेल की मेंबरशिप कोणीतरी घेतलेली आहे. त्याच्यानंतर मला मेसेज कुठे करायचं, तुम्हाला कमेंट करायची आहे की ताई मी मेंबरशिप घेतली आहे. त्याच्यानंतर मी माझा नंबर तुम्हाला कमेंटमध्येच देणार आहे. तिथून तुम्ही तो नंबर घ्यायचा आहे आणि मला व्हॉट्सअपवरती मेसेज करायचे आहे. तुम्हाला तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला कशामध्ये पुढे जायचं आहे, तुम्हाला कशामध्ये मदत हवी आहे, सगळं मी तुम्हाला स्वतः गायडन्स देईल, जोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाही तोपर्यंत. तर मैत्रिणींनो, 119 मध्ये आपल्या चॅनलची मेंबरशिप काय आहे तर ती कशी घ्यायची. तर जे आपल्या चॅनलचा लोगो असतो तिथे क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे येईल व्हिडिओ शॉर्ट, त्याच्या पुढे येईल मग कम्युनिटी आणि तिथे जॉईन म्हणून येतं. जॉईन तिथे स्टारचं बटन, स्टार सारखं असतं, तिच्या पुढे जॉईन असं लिहिलेलं असतं. तर जॉईनवरती क्लिक करायचं आहे आणि तिथून तुम्हाला मेंबरशिप घ्यायची आहे 119 मध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर खरंच तुमच्या आयुष्यात काहीतरी बनायचं असेल, तुम्हाला आयुष्यात काहीतरी तुमचं घडवायचं असेल तर तुम्ही नक्कीच चॅनलची मेंबरशिप घ्या आणि संपूर्ण गायडन्स माझ्याकडून तुम्ही मिळवू शकता. तर मैत्रिणींनो, माझा यूट्यूबमधला हा प्रवास आताचा नाही आहे. माझा यूट्यूबमधला प्रवास हा 5 वर्षाचा आहे. तर मला खूप जास्त अनुभव आहे यूट्यूबचा. तर तुम्हाला जर खरंच यूट्यूबमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर मैत्रिणींनो, आज झाला हा आपला तुमच्या मेंबरशिपविषयी किंवा आपल्या नंबरविषयी. त्याच्यानंतर मैत्रिणींनो, चॅनलवरती नवीन आहात तर नक्की सबस्क्रिप्शन तुम्ही केलं असेल अशी मी आशा करते, कारण मला सुद्धा माहीत आहे की प्रत्येक माझ्या मैत्रिणीला पुढे जायचं आहे. तर माझ्या बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत की त्या घरची परिस्थिती त्यांची चांगली नाही आहे, की त्यांना स्वतःचं काहीतरी छोटं मोठं करून पैसे कमवायचे आहेत आणि घर चालवायचं आहे. तर मग त्यासाठी काय करायचं. तर मैत्रिणींनो, तुम्ही झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये घरच्या घरी बिझनेस चालू करू शकता, तो म्हणजे कागदी पिशव्यांचा. कागदी पिशव्या खूप जास्त प्रमाणात किराणा दुकानामध्ये किंवा कपड्यांच्या दुकानामध्ये सुद्धा यूज केल्या जातात. जास्तीत जास्त प्लॅस्टिकला बंदी असल्यामुळे कापडी पिशव्या या लागतात किंवा मग कागदी पिशव्या यूज करतात. छोटे छोटे जे कपडे असतात किंवा किराणा मालामध्ये सुद्धा आपण कागदी पिशव्या यूज करतो. तर मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला रद्दी असते, तुमच्या घरात असेल रद्दी किंवा कॅलेंडर असेल, त्यापासून तुम्ही पिशव्या तयार करू शकता. आणि जर तुमच्या घरात पेपर येत नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे, 10 रुपये किलोप्रमाणे रद्दी मिळते. तर किलोमध्ये भरपूर न्यूजपेपर येतात, त्यामध्ये तुम्ही भरपूर पिशव्या रेडी करू शकता. आणि तुम्हाला त्यामध्ये काय लागेल, डिंक लागेल,
डिंक जरी तुम्हाला घ्यायचा नसला, त्याच्यामध्ये जरी पैसे इन्व्हेस्ट करायचे नसले, तरी तुम्ही मैदा घरी त्याची पेस्ट बनवून त्याला गरम करून त्याच्यापासून डिंक तयार करू शकता आणि तो चिटकवून तुम्ही पिशव्या रेडी करू शकता. तर मैत्रिणींनो, ज्याला करायचं आहे खरंच मनापासून, ज्याला स्वतःचं काहीतरी करायचं आहे, तो नक्कीच करेल. यातून सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त इन्कम करू शकता. तुम्ही घरच्या घरी या पिशव्या रेडी करा. अगदी 5 मिनिटामध्ये तुमच्या 10 पिशव्या रेडी होऊन जातील आणि त्या पिशव्या तुम्हाला तुमच्या इथे किराणा मालाचं दुकान असेल किंवा कपड्यांचं दुकान असेल, तिथे जाऊन विचारायचं आहे आणि किलोच्याच भावाने तुम्हाला तिथे विकायच्या आहेत. तर त्या किती किलोप्रमाणे विकायच्या वगैरे जर तुम्ही खरंच करणार असाल, तर तुम्ही मला मेसेज करू शकता, कमेंट करू शकता. मी नक्कीच त्यावर सुद्धा तुम्हाला सोल्युशन देणार आहे. तर हा झाला पहिला व्यवसाय, पहिला मार्ग. झिरो इन्व्हेस्टमेंटपासून आपण तयार करू शकतो अशा या पिशव्या. त्याच्यानंतर सेकंड मार्ग जो आहे, जो आपण झिरो इन्व्हेस्टमेंटमधून करू शकतो, तो म्हणजे घरामध्ये आपल्या मिस्टरांचे किंवा भावाचे वगैरे जुने टी शर्ट असतात, जे जास्त यूज केलेले सुद्धा नसतात, त्यापासून आपण पिशव्या रेडी करू शकतो. तो कसा करायचा हे बघा. तुमच्या घरामध्ये जे जुने टी शर्ट असतात किंवा जुने शर्ट असतात, त्यांना काय करायचं आहे, कात्रीने त्याचा गळा आणि त्याचे स्लीव्स कापून घ्यायचे आहे. कापून घेतल्यानंतर जो खालचा भाग असतो टी शर्टचा, त्याला छोटे 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 कट्स द्यायचे आहे. कट्स म्हणजे त्याच्या पट्ट्या तयार होतील एवढेच कट द्यायचे आहे. आपल्या पोटा एवढेच कट द्यायचे आहे. कट दिल्यानंतर त्याला गाठी मारून घ्यायचे आहे. पूर्ण याला एकमेकांना घट्ट गाठी मारून घ्यायच्या आहे आणि घरच्या घरी अगदी 5 मिनिटात बिना शिलाई मशीनने तुमच्या मजबूत पिशव्या रेडी होतात. याचं जर तुम्हाला प्रात्यक्षिक बघायचं आहे, प्रत्यक्ष बघायचं आहे की कसं करायचं, तर तुम्ही मला कमेंट करू शकता. मी तुम्हाला प्रत्यक्ष करून सुद्धा दाखवेन की कशी रेडी करायची असते टी शर्टपासून बिना शिलाई मशीनने पिशवी. तर ही पिशवी तुम्ही विकाल कुठे? तुमच्या शेजारी पाजारी बायका असतात, त्यांना बाजारात जायला किंवा मॉलमध्ये जायला पिशव्या लागतात. तर ह्या पिशव्या तुम्ही त्यांना विकू शकतात, त्यांना देऊ शकतात. एकदम छान डिझायनरसुद्धा दिसते आणि मजबूतसुद्धा असते. तर तुम्ही त्यांना विकू शकता. सुरुवातीला कमी किमतीत विकायच्या, नंतर जसं त्याचा सेल वाढेल तसं तुम्ही जास्तीत जास्त विकू शकता. आणि तुमच्याकडे जर एवढे टी शर्ट नसतील, शर्ट्स नसतील, एवढे येणारच कुठून की आपण जास्तीत जास्त विकू शकतो. तर मग काय करायचं आहे, तुमच्या इथे जिथे कपडा मार्केट भरतं, प्रत्येक ठिकाणी कपड्यांचं मार्केट हे भरतं, ढीकचे ढीक लागलेले असतात कपड्यांचे, तिथे जुने कपडे सुद्धा मिळतात एकदम स्वस्त दरामध्ये. तर तुम्ही तिथून आणू शकता टी शर्ट वगैरे आणि त्यापासून तुम्ही पिशव्या रेडी करू शकतात. एकदम स्वस्तामध्ये तुमच्या त्या पिशव्या रेडी होतात. त्याच्यानंतर झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये बिझनेस करण्याची तिसरी आयडिया मी तुम्हाला सांगते. तिसरी आयडिया अशी आहे की तुम्ही रिसेल करू शकता. रिसेल म्हणजे काय, तुम्ही जर सिटीमध्ये राहत असाल तर सिटीमध्ये बरेच असे कारखाने असतात जिथे पिशव्या रेडी होतात. नॉनवेजचे कारखाने असतात. त्या कारखानदारांशी संपर्क साधायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे तुमच्या इथल्या पिशव्या मी सेल करून देईल, तर तुम्ही मला कमिशन द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या इथले जे दुकानदार आहेत, किराणा दुकान, कपड्यांचं दुकान, असे बरेच दुकाने असतात जिथे पिशव्यांची गरज लागतेच. तर त्यांच्याशी संपर्क करायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे जर तुम्हाला पिशव्या हव्या असतील तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता. मी तुमच्या दुकानाच्या लोगो सकट, तुमच्या दुकानाच्या नावासकट मी तुम्हाला पिशव्या रेडी करून देईल. त्याच्यानंतर तुम्हाला तिथून प्लेन कापडाच्या पिशव्या रेडी करून घ्यायच्या आहे. प्रिंटिंगवाल्याकडे जाऊन तिथे त्यांच्या नावाचे प्रिंट करून घ्यायचे आहे. त्यांच्या दुकानाच्या लोगोच्या जे काही असेल त्यांचं प्रिंट करून मग त्या पिशव्या त्यांना विकायच्या आहे. यात तुम्ही महिन्याला सहज 5 ते 10 हजार रुपये कमवू शकता. वरती तुम्ही कारखानदाराकडून सुद्धा कमिशन घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो बिझनेस आहे तो घरच्या घरी एकदम स्वस्तामध्ये, झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि बिना शिलाई मशीन खरेदी करता तुम्ही स्वतःचा बिझनेस तयार करू शकता. जेव्हा तुम्ही या बिझनेसमध्ये पुढे जाल, तुम्हाला सक्सेस मिळत जाईल, तेव्हा तुम्ही काय करायचं आहे, शिलाई मशीन घ्यायची आहे. जर तुम्ही कोर्स केला नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती बघून सहज पिशव्या किंवा बॅग, पर्स वगैरे रेडी करू शकता आणि स्वतःचा ब्रँड रेडी करून तुम्ही त्या विकू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो. माझ्या बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत, मैत्रिणी म्हणजे तुम्हीच हो माझे सबस्क्रायबर. माझ्या काही अशा दुसऱ्या मैत्रिणी नाहीत, तुम्हीच माझी मैत्रिणी आहात आणि तुम्हीच माझी फॅमिली आहात, माझी यूट्यूब फॅमिली. तुम्ही जर माझी काल पोस्ट बघितली असेल, मी पोस्ट टाकलेली काल आईविषयी. काल मदर्स डे होता आणि मैत्रिणींनो माझी आई
मी 4 महिन्याची असतानाच वारलेली आहे. मी आईचा फोटोसुद्धा बघितलेला नाही आहे. माझी आई कशी दिसायची ते सुद्धा मला माहिती नाही आहे. मला वडील नाही आहेत. मला फक्त एक भाऊ आहे आणि त्यामुळे मी समजते की मला जी फॅमिली नाही आहे ती माझी फॅमिली तुम्ही आहात. माझी यूट्यूब फॅमिली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही पण मला असं भरभरून प्रतिसाद द्या. जशी एक फॅमिली आपल्या घरातल्या व्यक्तीला सपोर्ट करते तसं तुम्ही मला सपोर्ट करा. तुमच्याकडून मला भरपूर अशा अपेक्षा आहेत आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करायला मी इथे बसलेली आहे. तुमच्यासाठी तुम्हाला काही मदत हवी असेल कुठल्याही कामामध्ये तर मी मदत करायला तयार आहे. तुम्ही फक्त चॅनलची मेंबरशिप घ्या आणि मला स्वतः मेसेज करा पर्सनली. मी तुम्हाला संपूर्ण गायडन्स देईल. कारण मला असं वाटतं जशी मी पुढे जात आहे तशा माझ्या बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत की त्या धडपड करत आहे यूट्यूबमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी. तर त्यांच्यासाठी मी अवेलेबल आहे. मी त्यांना पुढे जाण्यासाठी नक्कीच मदत करेन. तर मैत्रिणींनो, तुम्ही नक्कीच मला मेसेज करू शकता आणि आधी चॅनलची मेंबरशिप घ्या आणि मला कमेंट करा की ताई मी मेंबरशिप घेतलेली आहे. तर त्याच्यानंतर मी माझा नंबर देईल आणि तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्की 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 सांगा. कमेंट नक्की करा. कारण व्हिडिओजला व्ह्यूज खूप येतात आणि कमेंट खूप कमी येतात. तर प्लीज मैत्रिणींनो, जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल प्लीज कमेंट करा. मी तुमच्या कमेंटची नेहमी वाट बघत असते. खूप आतुरतेने वाट बघते. तर प्लीज एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा. तर मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला पुढची व्हिडिओ कोणत्या विषयावर हवी आहे ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. एक तुमची बहीण म्हणून, मैत्रीण म्हणून तुम्ही मला एकदम बिनधास्तपणे सांगायचं आहे की तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवी आहे की तुम्हाला कोणत्या विषयावरती मदत हवी आहे. तुम्ही मला नक्की सांगू शकता. आपण उद्याचा व्हिडिओ त्या विषयावर नक्कीच बनवू. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.